भाग्य विजय आमच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर मनपूर्वक मी शिल्पा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। विवाहयोग आणि वैवाहिक समस्या याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करत होते आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी लव्ह मॅरेज बद्दल त्यांनी एक खूप खास आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे। तर मुलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं खरं तर गरजेचं आहे। सर आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला तुमच्याकडे यायचे। सध्याच्या काळामध्ये लव्ह मॅरेज जसं आपण म्हणतो अरेंज मॅरेजेस, पण याच्या पुढे जाऊन जेव्हा डिवोर्स होतो डिवोर्सचं प्रकरण किंवा डिवोर्सचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। तर याच्यासाठी नेमकी काय कारण आहेत आणि याच्यावरती उपाय काय आहेत? महत्त्वाचं काय की आजकालची तरुण पिढी जी आहे ना ती लेटेस्ट गोष्टीच्या मागे लागलेली आहे। महत्त्वाचं अपडेटेड व्हर्जन त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट। थोडे मनाच्या विरुद्ध झालं की त्यांना ते सहन होत नाही। पण मला एक वाटतं की ही एखादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाहीये, पत्नी किंवा पती जी कोणी असेल इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही किंवा कोणते एक असं उपकरण नाहीये की जे प्रत्येक वेळेस तुमच्या तालावर नाचू शकतं। प्रत्येकाला भावना असतात, प्रत्येकाला मन असतं, पत्नीला पण मन असतं, भावना असतात, पतीला पण तसं असतं। दोघांनी एकमेकाला ते समजून घेतलं पाहिजे आणि इंटरफिअरिंग घरच्या पालकांनी वरिष्ठांनी बंद केली पाहिजे। महत्त्वाचं काय की आजकालच्या याच्यामध्ये घटस्फोट होण्यामागचं कारण काय की छोट्या छोट्या गोष्टीमुळे। आता माझ्याकडे जेवढे येतात आतापर्यंत मी 17 ते 18 घटस्फोट थांबवलेले आहेत त्यांना समुपदेशन करून। पण या नंतरही आता बरेच लोक ऐकतच नाहीत की त्यांच्या डोक्यामध्ये फीड बसलेलं असतं। किंवा आजही आपण पाहतो की आता आजकाल पिक्चर पण जुना जो पिक्चर बरेच पिक्चर असे पण आहेत, दोघात तिसरा, आता सगळे विसरा, अनेक सगळेच असेच काय असे छोट्या छोट्या गोष्टीमुळे काय त्याला म्हणतो ट्रँगल असे खूप झालेले आहेत। मॅरेज आफ्टर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असे अफेअर्स वगैरे भरपूर होतात। तर अशा वेळेस काय की तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, कोणात काय कमी आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि लग्न करताना सुरुवातीलाच ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। जसं आपण करिअरचा एक गोल ठरवतो ना की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आणि मरेपर्यंत आपण त्या क्षेत्रामध्ये राहणार, त्याच्यामध्ये चेंजेस नाही झाला पाहिजे। तसं लग्न ही कसं असतं की ही गाडीची दोन चाक आहेत, पती आणि पत्नी। हे दोन्ही चाक जेव्हा एखादं चाक लहान मोठं होतं किंवा एखादं चाक कुठेतरी थांबतं तेव्हा ती गाडी पण पूर्ण थांबते। तर अशा वेळेस ह्या दोघांनी विचार करायला पाहिजे की घटस्फोट घेतोय। आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये घटस्फोट घेणाऱ्यांना हे कळत नाही की त्यांचे जे इश्यूज असतात म्हणजे मुलगा मुलगी जे असेल त्यांना त्यांच्यावर काय परिणाम होतो, त्यांच्या आईवडिलाच्या मानसिकतेवर त्या वयामध्ये काय परिणाम होतो, ह्या गोष्टीची त्यांची जाणीवच ठेवत नाही। ते फक्त स्वतःचं सुख पाहत असतात की आपलं सुख काय, आपल्या सुखासाठी धावपळ करत असतात। तर माझं म्हणणं त्या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांनी ठेवायला पाहिजे। आणि घटस्फोट घेताना कायदा पण तसाच आहे की त्यांना ते समुपदेशन करतात, त्यांना ते मार्गदर्शन करतात, 6 महिन्याचं एकत्र राहण्यासाठी विनंती पण करतात। बरेच जण राहतच नाहीत, काही जण तर जाणून बुजून घटस्फोट घ्यायचा म्हणून हट्टालाच पेटलेले असतात। आता माझ्याकडचं एक उदाहरण सांगतो मी तुला। माझ्याकडे एक सोनार जातीचा मुलगा होता आणि मारवाडी जातीची मुलगी होती, त्यांचं अफेअर होतं आणि ते माझ्याकडे आले लग्नासाठी। तर मी म्हणलं हे तुमचं जास्त काळ काय टिकणार नाही, पण तरी पण तुमची इच्छा असेल तर त्यांना जास्त सल्ला देणं चुकीचं असतं, म्हणून तुमची योग्य जे निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या। आणि त्यांनी लग्न केलं आणि 3 महिन्यानंतर पुन्हा आले माझ्याकडे की दोघं जण मिळून आले, आम्हाला घटस्फोट घ्यायचा म्हणून। समन्वयानं विचार करून दोघं जण आले। मी म्हणलं तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं। आता याची परिणाम काय झाले, त्या मुलीला तर आई वडील नव्हते, ती आजोळी राहत होती, तर तिच्या आईचं घर गेलं, आजोळ तुटलं, हिचंही घर बसलं नाही, त्या मुलाला त्याच्या घरच्यांनी हाकलून दिलं। म्हणजे किती कुटुंबावर त्याचा परिणाम झाला। तर अशा घटस्फोट घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम काय होतो। काही गोष्टी सहन करण्यामध्ये खूप आनंद असतो आणि प्रत्येकच गोष्ट सहनच केली पाहिजे असं काय नसतं, पण काही गोष्टी सहन केल्यानं तुम्हाला आपल्या कुटुंबियांना आनंद मिळत असेल तर ते तुम्ही सहन केल्याच पाहिजेत। तर तिथे तुम्ही स्वतःचीच स्वार्थ पाहणं गरजेचं नसतं। तर अशा ठिकाणी प्रत्येक मुलगा असो, मुलगी असो, पती असो, पत्नी असो, मला त्यांना एक विनंती सांगायची की थोडं एकमेकाला समजून घ्या। ते समोरचा माणूस जर आपल्याकडे येत नसेल तर तुम्ही 1-2 पावलं पुढे चला, ते ऑटोमॅटिक 10 पावलं तुमच्याकडे येऊ शकतो, ही जाणीव ठेवा। फक्त कुठेतरी कमीपणा घेणं गरजेचं। ते जर कमीपणा तुमच्यामध्ये घ्यायची पात्रता नसेल तर तुम्ही कोणाचीच होऊ शकत नाही। तर त्यासाठी तुम्ही एक घटस्फोट काय तुम्ही 10 घटस्फोट जरी घेतलं तर तुम्हाला तुमच्या जीवाचं कोणी भेटणार नाही। ते मिळण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कमीपणा घेणं गरजेचं आहे आणि संसारामध्ये हे चालतच असतं। आणि ह्या गोष्टीत तुम्ही जाणकार लोकांचा सल्ला घ्या, समुपदेशन घ्या आणि त्याच्यातून मग मार्ग काढून विचार करा। आणि शेवटी होतच नसेल तर मग
आपण तर मग काय करू पर्यायच शकतो आपण? बरोबर सर, खरं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता म्हणून मी विचारलं. मेल्सची वेळ झाली होती खरं तर मघाशीच. मी मेल्सला सुरुवात करते. रायगडवरनं समिधा यांनी मेल केलाय. त्यांनी म्हटलंय की सर गेली 2 वर्ष जॉबसाठी प्रयत्न करते आहे. माझ्या कुंडलीमध्ये विदेशात जॉबची काही संधी आहे का? तर तिने कुंडली सुद्धा पाठवली तिची. मुळात आपण विदेशातून आपल्याला जे फायदे होतात यासाठी आपण नवम स्थानाचा विचार करतो. नवम स्थान जे आहे तर यांचं नवम स्थानाचा स्वामी शनी आहे, तिथे मकर रास आहे आणि ह्यांचा जो शनी बसलाय तो अष्टमात बसलेला आहे आणि तिथला स्वामी गुरु आहे आणि गुरु यांच्या शुक्राच्या घरात लग्न स्थानात बसलेला आहे आणि राहू आणि केतू केंद्रामध्ये असल्यामुळं निश्चित ह्यांना बाहेर देशात जायचे योग आहेत, पण थोडा वेळ आहे आणि अर्थार्जन पण त्यांचं तिकडून होऊ शकतं. आणि फक्त ह्यांची कसं असतं की ह्यांच्यामध्ये थोडं कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, प्रेझेंटेशन थोडं डाऊन आहे. त्यासाठी जी कन्फ्युजन्स कमी होण्यासाठी आणि भीती, अनावश्यक भीती जी असते मनामध्ये ती कमी होण्यासाठी त्यांनी जर शनीचे रत्न नीलम आणि बुधाचे रत्न पाचूचं धारण केले तर निश्चित हे योग लवकर येऊ शकतात. ओके, पुढचा मेल आहे मुंबईवरनं आदित्य विचारतात. त्यांनी म्हटलंय की सर कुंडलीमध्ये महादशा म्हणजे काय आणि तिचा परिणाम असतो का आणि माझ्या कुंडलीत महादशा आहे का? एक महत्त्वाचं सांगतो, महादशा हे प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये असतात. असं कोणतंच व्यक्ती नाही, मनुष्य नाही की त्याच्या कुंडलीमध्ये महादशा नसते. प्रत्येकालाच असते महादशा. आता ह्यांना सध्या जी राहूची महादशा चालू आहे आणि ती 2031 पर्यंत आहे, ती 2013ला सुरू झालेली आहे. आणि महादशा जी असते ना ती ग्रहांच्या संख्येनुसार असते. जशी गुरुची 13 वर्ष असते, शनीची 7.5 वर्ष 7.5 हा, तसं 23 वर्ष शनीची असते. तर असं महादशेचे हे असतात. तर त्याला घाबरून जायचं नाही. महादशेमध्ये आंतरदशा असतात, प्रत्यंतर दशा असतात, अतिप्रत्यंतर दशा असतात. त्यामुळे त्यानुसार त्याचे आता आयुष्यामध्ये जर 20 वर्ष 25 वर्ष एखादी 19 वर्ष एखादी आता गुरुची 13 वर्ष म्हणजे 19 वर्ष गुरुची असते. तर 19 वर्ष जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये चांगलं होणार नाही म्हणजे तर आयुष्यातले 19 वर्ष गेले तर राहिलं का? तर असं होत नसतं. तर त्याच्या प्रत्येक आंतरदशा, प्रत्यंतर दशा, अतिप्रत्यंतर दशानुसार त्याचे रिझल्ट मिळत असतात. तसं त्यासोबतच त्यांचे गोचर ग्रहमान सुद्धा तपासावं लागतात आपल्याला आणि त्यानुसार जर त्यांनी त्याच्यावर उपाय जर केले तर निश्चित त्यांना चांगले फळ भेटतात. आता सध्या ह्यांना राहूची महादशा आहे आणि त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी गोमेद रत्न जर धारण केलं तर निश्चित त्याच्यावर त्यांना फरक पडू शकतो आणि यश मिळू शकतो. ओके, पुढचा मेल शिवानीचा आहे. औरंगाबादवरनं शिवानी विचारते की सर करिअर निवडीसाठी मला तुमचं मार्गदर्शन हवंय. आपण जेव्हा करिअर बाबतीतला एक एपिसोड घेतला होता त्या बाबतीत मी सांगितलं होतं की करिअरसाठी आपण पंचम स्थान, दशम स्थान आणि भाग्यस्थान याचा विचार करतो. तर यांची मेष रास आहे. यांनी चंद्रमंगळ युती आहे, गुरु शनी युती आहे, चारही ग्रह एकाच ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये बसलेले आहेत. तर त्या दृष्टीनं जर यांनी पाचू आणि नीलम धारण केला तर त्यांना करिअरमध्ये यश मिळतं. आता करिअर निवडायचं कोणतं यांचं, तर यांनी कायदेविषयक क्षेत्राशी किंवा बँकिंग क्षेत्राशी संबंधित करिअर निवडायला हरकत नाही. तसंच मशिनरी किंवा वाहनाशी संबंधित करिअर निवडायला हरकत नाही. तसंच त्यांचा खाद्यपदार्थाशी संबंधित पण हे करिअर, फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण यांना यश मिळू शकतं. त्या दृष्टीने यांनी करिअर निवडायला पाहिजे. ओके, पुढचा मेल आहे प्रतीकचा. प्रतीक विचारतायत की सर मला क्रीडा क्षेत्रामध्ये खूप रुची आहे, तर माझ्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का की ज्याच्यामुळे मी क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती साधू शकतो? माझा हा निर्णय जो आहे तो योग्य आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न विचारला असतो. यांचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण माझ्या मुलाची पण क्रीडा क्षेत्रामध्ये तो रोज मला विचारत असतो की पप्पा मी फुटबॉलमध्ये करिअर करू का? तर मी त्याची पत्रिका पाहून त्याला शेवटी आता सध्या 10th ला आहे तो, विश्वेश नाव आहे त्याचं, आणि त्याला मी म्हणलं हरकत नाही, तुझी इंटरेस्ट आहे तर मी तुला रोखणार नाही, त्याच्यामध्ये तू करिअर कर. कारण त्याचं शुक्र लाभस्थानामध्ये चंद्राच्या घरामध्ये बसलेलं आहे, साहजिकच त्याचं क्रीडा क्षेत्रामध्ये लक्ष जास्त आहे आणि तिकडं तू जास्त प्रकारे करू शकतो. तर तसंच ह्यांचा पण चंद्र जो आहे तो कर्मस्थानामध्ये बसलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये ह्यांना यश मिळू शकतं, फक्त तिथेच थोडं राहू असल्यामुळे स्ट्रगल जास्त असतं. तर थोडा संयम ठेवावा लागेल ह्यांना. संयम ठेवून जर ह्यांनी सातत्यानं जर प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळेल आणि त्यानुसार प्रयत्न करून आणि ते यश मिळण्यासाठी अजून थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी त्यांनी गुरुचे रत्न पुष्कराज आणि त्यासोबत रवीचे रत्न माणिक हे जर धारण केले तर निश्चित त्यांना लवकरात लवकर त्याच्यात यश मिळेल. ओके, पुढचा जो प्रश्न आहे तो विनय यांनी विचारला अकोल्यावरनं. राजकारणामध्ये प्रभावी ठसा उमटवण्यासाठी कोणतं रत्न धारण करावं? मला असं वाटतं की त्यांनी मागचा एपिसोड बघितला असणार आहे आणि हा प्रश्न विचारलाय.
निश्चित राजकारणामध्ये मी तुला सांगितलं की राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी आपण षष्टम, अष्टम, सप्तम, दशम आणि एकादश स्थानाचा विचार करतो आणि ह्यांची कुंडली तशी त्या दृष्टीने पाहायला गेलं तर खूप चांगली, कारण यांच्या दशम स्थानाचा संबंध षष्टम स्थानाशी आहे आणि राहू सुद्धा त्यांचा केंद्रामध्ये बसलेला राहू पण फार महत्त्वाचा असतो आणि चंद्र त्यांच्या षष्टम स्थानामध्ये आहे, त्यामुळे समाजसेवा करण्याची मनातून ह्यांची इच्छा असते आणि त्यानुसार ते प्रयत्न करत असतात आणि सूर्य कर्मस्थानात असल्यामुळे निश्चितच त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि सत्ता हे योग येऊ शकतात. त्यासोबतच त्यांनी रत्न वापरायचं असेल तर सूर्याचे रत्न माणिक आणि त्यासोबत गुरुचे रत्न पुष्कराज हे धारण करावे. निश्चित त्यांना राजकारणात निश्चित यश मिळू शकते. सर, मेल्स खूप आहे पण वेळ खुणावतीये, मला थांबावं लागणार आहे. पण तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि वैवाहिक समस्या आणि विवाह योगावरती आमच्या ज्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खूप खूप आभार. पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोत, तर तेव्हाचा आपला विषय असणार आहे मंगळ दोष. मगाशी सरांनी सांगितलं होतं आणि मंगळ दोषावरती आधारित तुमच्या मनात ज्या काही शंका आणि प्रश्न असतील तुम्ही आम्हाला नक्की मेल करायचा आहे. सर तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देतील. चला तर मग भाग्यविजयी आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.